नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी झणझणीत शेवभाजी. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत काही खडे मसाले. त्यामध्ये घेतले आहेत मी 2 हिरव्या वेलच्या, 1 चक्री फूल, 4 लवंगा तसेच एका दालचिनीचे तुकडे. तर आता हे सर्व खडे मसाले गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मी भाजून घेणार आहे. तर इथे मी तेलाचा वापर करणार नाही भाजताना. तेलाचा वापर करून जर तुम्ही खडे मसाले भाजले तर त्याचा सुगंध नाहीसा होतो. त्यामुळे तेल न वापरताच हे खडे मसाले इथे मी भाजून घेतले आहेत. तर इथे आपले खडे मसाले हलकेसे असे भाजून तयार आहेत. एका प्लेटमध्ये ते मी काढून घेत आहे. खडे मसाले भाजले गेले आहेत. तर आता त्याच कढईमध्ये ॲड करत आहे 1 छोटी पळी तेल. तेल हलकेसे असे गरम झाले की त्यामध्ये आता ॲड करत आहे. इथे मी घेतले आहे 25 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे तुकडे. तुम्ही इथे खोबरे किसूनही घेऊ शकता. तर आता हे खोबरे जे आहे ते इथे मी चॉकलेटी रंग येईपर्यंत छान असे भाजून घेणार आहे तेलामध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे खोबरे आहेत तेही छान असे भाजले गेले आहे. तर आता हे भाजलेले खोबरेही एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. खोबरे अशा प्रकारे तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खाताना खूप छान अशी लागते. तसेच भाजीला कलरही खूप छान असा येतो. जर खोबरे व्यवस्थित असे भाजले गेले नाही तर भाजीची टेस्टही बिघडली जाते व भाजीला कलरही येत नाही. खोबरे इथे आपले भाजून तयार आहे. उरलेल्या तेलामध्ये ॲड केले आहे. इथे मी घेतले आहे 2 मोठे कांदे उभे चिरून. खोबऱ्याप्रमाणेच हा कांदाही या तेलामध्ये मी छान असा भाजून घेणार आहे. कांदा आपला पटकन भाजला जावा यासाठी यामध्ये ॲड केले आहे अगदी चिमूटभर मीठ. मीठ ॲड केल्यानंतर हा कांदा या तेलावरती छान असा इथे मी भाजून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत मस्त अशी झणझणीत शेवभाजी. तर ही शेवभाजी कशा प्रकारे बनवली जाते यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदाही आपला चॉकलेटी रंगावरती छान असा भाजला गेला आहे. तर आता यामध्ये वाटणाचे बाकीचे साहित्य ॲड करून घेऊयात. तर सर्वात प्रथम यामध्ये ॲड करत आहे. इथे मी घेतला आहे 1 टोमॅटो बारीक चिरून. हा बारीक चिरलेला टोमॅटोही या कांद्यामध्ये ॲड करून घेतला आहे. तसेच त्यामध्ये ॲड करत आहे 2 चमचे सफेद तीळ. कांद्याप्रमाणेच हा टोमॅटो व तीळही 1 मिनिटभर व्यवस्थित असे या तेलामध्ये मी भाजून घेणार आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल. तीळ अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे भाजताना तीळ उडले जात नाहीत व तीळही व्यवस्थित असे भाजले जातात. तर 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपले वाटणाचे सर्व साहित्य भाजून तयार आहे. आता हे थंड करून घेऊयात. इथे वाटणाचे आपले सर्व साहित्य थंड झालेले आहे. आता याचे वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे. सर्वात प्रथम भाजून घेतलेले सुके खोबरे, तसेच खडे मसाले, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. सुरुवातीला हे सर्व साहित्याचे मी वाटण इथे बनवून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपले वाटण इथे बनवून तयार आहे. आता यामध्ये उरलेल्या साहित्याचे वाटण बनवून घेऊयात. त्यासाठी या मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे आपण भाजून घेतलेला कांदा, टोमॅटो तसेच तीळ. सर्वात शेवटी यामध्ये ॲड करत आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर. या सर्व साहित्यांचे पाणी घालून आता मी छान असे वाटण तयार करून घेणार आहे. वाटण आता तयार आहे. आता आपली शेवभाजी तयार करून घेऊयात. त्यासाठी गॅसची फ्लेम चालू करून कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 2 पळी तेल. ज्या कढईमध्ये मी इथे वाटण परतवून म्हणजेच भाजून घेतले होते तीच कढई इथे मी भाजीसाठी वापरत आहे. तेल इथे हलकेसे गरम झाले आहे. त्यामध्ये ॲड केले आहे 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, तसेच 1 चमची काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे धनेपूड, तसेच अर्धा चमचा हळद. आता हे सर्व मसाले या तेलामध्ये अर्धा मिनिटभर गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे भाजून घेत आहे. अशा प्रकारे हे मसाले तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे भाजीला कलर खूप छान असा येतो. मसाले आपले छान असे भाजून तयार आहेत. त्यामध्ये ॲड करत आहे आपण जे सर्व साहित्यांची वाटण बनवून घेतले आहे ते वाटण. मसाल्यामध्ये वाटण ॲड केल्यानंतर आता हे वाटण या मसाल्यामध्ये छान असे एकजीव करून घेत आहे. वाटण एकजीव करून घेतल्यानंतर आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत 2 मिनिटभर गॅसच्या मीडियम फ्लेमवरती छान असे परतवून घेणार आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत मस्त अशी झणझणीत शेवभाजी. घरामध्ये कोणतीही भाजी शिल्लक नसेल किंवा तीच भाजी खाऊन कंटाळला असेल तर भाजीला एक उत्तम पर्याय म्हणून ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता वाटणाला छान असे तेल सुटले गेले आहे. परंतु हे वाटण आपले आणखीन छान असे शिजले जावे यासाठी यामध्ये ॲड करत आहे अर्धा ग्लास गरम पाणी. गरम पाणी ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे.
तर फ्रेंड्स, तुम्ही कोणत्याही भाजीचे वाटण जेव्हा परतत असताल तेव्हा ते वाटण जितक्या वेळ तुम्ही जास्त परतवून घेताल तितकीच भाजी ही खाण्यासाठी खूप छान अशी तयार होते व भाजीला कलरही खूप छान असा येतो. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्येच आपल्या वाटणाला मस्त असे तेल सुटले गेले आहे. वाटण आपले छान असे शिजून तयार आहे. तर त्याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. वाटण इथे आपले पूर्णपणे तयार आहे. तर आता आपण इथे शेवभाजीसाठी लागणारी जी भाजी आहे त्यासाठी पाणी ॲड करून घेऊयात. वाटणामध्ये इथे मी ॲड केले आहे वाटणाच्या अंदाजानुसार पाणी. तर इथे मी पाण्याचा वापर जो केला आहे तो गरम पाण्याचा वापर केला आहे. थंड पाणी अजिबात वापरलेले नाही आहे. पाणी ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, शेवभाजीचा जो रस्सा असतो तो शक्यतो करून पातळ असाच असतो, परंतु तुम्हाला जर मध्यम प्रमाणात हवा असेल तर तुम्ही मध्यम प्रमाणातही ठेवू शकता. तर इथे मी शेवभाजीचा रस्सा आहे तो पातळ प्रमाणामध्ये बनवला आहे. याला व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता मी याच्यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. मीठ व कोथिंबीर ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे. आज आपण बनवत आहोत मस्त अशी झणझणीत शेवभाजी. तर या रश्श्यामध्ये लगेचच आपल्याला शेव ॲड करायची नाही आहे. शेव ही सर्व करताना या रश्श्यामध्ये ॲड करायची आहे. लगेचच तुम्ही याच्यामध्ये शेव ॲड केली व ही भाजी उकळली गेली नंतर या भाजीला पिठल्याप्रमाणे घट्ट असे स्वरूप प्राप्त होते व ही शेवभाजी आहे ती आपली टेस्टलाही बिघडली जाते व शेवभाजी ही पूर्ण अशी बिघडली जाते. तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसच्या लो फ्लेमवरती अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. या भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता, तसेच या भाजीचे टेक्स्चरही पाहू शकता किती छान असे तयार झाले आहे. आणखीन 2 मिनिटवर गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे याला मी उकळवून घेणार आहे. 2 मिनिटांनंतर आपली भाजी छान अशी उकळून पूर्णपणे तयार आहे. त्यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे. तर इथे आपली शेवभाजी जी आहे म्हणजे शेवभाजीचा रस्सा तो पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे. भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता किती छान असा तयार झाला आहे. आता ही शेवभाजी सर्व करून घेऊयात. सर्व करताना सुरुवातीला हा रस्सा या प्लेटमध्ये ॲड करून घेतला आहे. रस्सा ॲड केल्यानंतर त्याच्यावरती ॲड करत आहे शेव. तर शेव ही आपल्याला अशा प्रकारे सर्वात शेवटी या रश्श्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. जर रस्सा उकळतानाच तुम्ही शेव ॲड केली तर ते पिठल्याप्रमाणे घट्ट असे स्वरूप त्याला येते व शेवभाजी आपली पूर्णपणे बिघडली जाते. शेव ॲड केल्यानंतर याच्यावरती ॲड केली आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला कलर किती छान आला आहे व भाजीचे टेक्स्चरही खूप छान असे दिसत आहे. तर फ्रेंड्स, इथे मस्त अशी आपली झणझणीत शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली मस्त अशी झणझणीत शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.